मोदीही माझा लाल दिवा काढू शकत नाहीत। गाडीवर लाल दिवा लावण्याची परवानगी आम्हाला ब्रिटिश सरकारने दिली होती, असं खळबळजनक वक्तव्य बंगालमधल्या टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नुरुर बरकती यांनी केलेलं आहे। देशातल्या व्हीआयपी कल्चरला चाप बसवण्यासाठी केंद्राने लाल दिव्याच्या वापरावर बंदी घातली होती। या निर्णयाचं देशभरातून स्वागतही करण्यात आलं होतं। मात्र वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नुरुर बरकतींनी या निर्णयावर हरकत घेऊन आता एका नव्या वादाला तोंड फोडलेलं आहे। एक म्हटलं तर धक्कादायक किंवा म्हटलं तर हास्यास्पद असं विधान आहे, कारण मोदी माझा लाल दिवा काढू शकत नाही असं विधान केलेलं आहे बंगालमधल्या टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नुरुर बरकती यांनी। अगर सबने उतार लिया होगा तो फिर बाद में हम उतार लेंगे। मेरा ब्रिटिश गवर्नमेंट का परमिशन है, किसी दूसरे का नहीं है। तो जब ब्रिटिश गवर्नमेंट ने ब्रिटिश गवर्नमेंट तो चली गई, अब तो भारत सरकार है। भारत सरकार का आदेश है, लालबत्ती भारत 2-3 लोग भारत सरकार को अभी पहले अपना कानून बनाना पड़ेगा। कानून नहीं बनाया है भारत ने, वो सब ब्रिटिश गवर्नमेंट का। हमने भेजा भी था, हमारा जवाब सुनकर कागज देखकर हैरान हो गए लोग। ममता बनर्जी हमको बोली आप चला के रखिए, खूब जलाइए, आप घुमाते रहिए, हम हैं, ये है, हमसे बात होती रही है, मिठाइयाँ आई है मेरे पास। अधिक माहिती घेत आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडनं। शिवाजी, बंगालमधल्या टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नुरुर बरकती यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे। नेहमीच अशी वादग्रस्त विधानं ते करत असतात। नेमकं काय विधान केलंय आणि आता त्यांनी ममता बॅनर्जींचं नाव घेतलं, ममता बॅनर्जींनी सपोर्ट दिलाय, त्यामुळे त्यांनी हे विधान केलंय, असं एक त्याला वळण आहे प्रकरणाला। नेमकं काय त्यांचं वक्तव्य आहे? अनिकेत, आपण त्यांना जे शाही इमाम आहेत बरकती, अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य आहे। आपण बघितलं की मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्या राजकीय खटके सातत्याने उडत असतात। मोदी आणि ममता असं म्हटलं जात आहे की त्यांचं पटतच नाही। अशा परिस्थितीमध्ये जो मोदी सरकारने जो निर्णय घेतला होता व्हीआयपी देशातलं व्हीआयपी कल्चर बंद करायचं, याच्यासाठी सगळ्या गाड्यांवरचे लाल दिवे बंद केले, फक्त ॲम्ब्युलन्ससाठी निळा दिवा ठेवलेला आहे। अशी स्थिती असताना हे इमाम साहेब येतात आणि ब्रिटिश काळाचा हवाला देतात। यांना आधी भारत हा स्वतंत्र झालेला आहे, ब्रिटिशांचे सगळे रूल बंद झालेले आहेत आणि आता इथं भारताची स्वतःची अशी व्यवस्था आहे। केंद्राने जर कुठला निर्णय घेतलाय तो एक महत्त्वाचा आहे की लाल दिवा व्हीआयपी कल्चर बंद करायचा। अशा परिस्थितीमध्ये टिपू सुलतान जी मशीद आहे त्याचे जे शाही इमाम आहे त्यांचं असं वक्तव्य आहे की आम्ही आमचा लाल दिवा काढणार नाही आणि हा लाल दिवा आम्हाला ब्रिटिश काळापासून मिळालेला आहे आणि ममता बॅनर्जी यांचा आम्हाला सपोर्ट आहे। याला संपूर्ण गोष्टीकडे राजकीय आता रंग चढू लागलेला आहे, कारण ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातला राजकीय संघर्ष कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्ये सातत्याने दिसून येत आहे आणि याला कुठेतरी ही जी मतं आहेत ती कुठेतरी वोट कॅश करण्याचा मतं ममता बॅनर्जी यांच्याकडून प्रयत्न सुरू होतात। असाच प्रकार आता यांच्या तोंडून दिसतोय आणि ममता बॅनर्जी यांचं स्वतःहून त्यांनी नाव घेतलंय की ममता बॅनर्जी यांनी त्यांना परमिशन दिलेली, परवानगी दिलेली लाल दिवा वापरण्याची, पण या लाल दिव्याला भारतीय कायदा व्यवस्थेमध्ये किती महत्त्व आहे हा अत्यंत याच्यावरती चर्चा व्हायला हवी। कारण भारत सरकारने एखादा निर्णय घेतला असेल सगळ्यांनाच लागू असतो। भारतीय संविधानाचे भारताचे जे कायदा व्यवस्था आहेत, कायदे आहेत ते सगळ्यांनाच लागू असतात। त्यामुळे शाही इमाम सुद्धा यातून सुटू शकत नाही। त्यांनी स्वतः विचार करायला हवा की लाल दिवा व्हीआयपी कल्चर संपवण्याचं मोदी सरकारने चांगलं पाऊल उचललंय आणि त्यांनी सुद्धा याच्यामध्ये संपूर्ण सहभाग घ्यायला हवा। नक्की शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर बंगालमधल्या टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नुरुर बरकती यांनी एक हास्यास्पद विधान केलेलं आहे। मोदीही माझ्या गाडीवरचा लाल दिवा काढू शकत नाही असं इमाम साहेब म्हणत आहेत। त्यामुळे इमाम साहेब नक्की कोणत्या जमान्यात जगतायत असा सवाल विचारावा वाटतो।